शुभ विवाह या मालिकेच्या 25 जानेवारीच्या भागामध्ये भूमीला घेऊन दत्तू बाहेर येतो आणि दत्तू म्हणतो आकाशने तुम्हाला बोलवलंय। बाहेर आल्यावरती भूमी सांगते कुठे आहे आकाश? दत्तू म्हणतो तो काय, समोर बघा की। असं म्हटल्यावरती भूमी समोर पाहते तर आकाश छानपैकी जिलेबी तळत असतो। आकाशला जिलेबी तळताना बघून भूमीला आश्चर्य वाटतं, हे काय नवीन आता आकाशने केलंय। म्हणून भूमी आकाशच्या जवळ येते। तोपर्यंत इकडे आता अभिजित त्या दिशेने येत असतो, पण त्या चाळीच्या मार्गामध्ये दगड लावून खुर्च्यांनी पॅक केलेलं असतं। अभिजित म्हणतो हे काय आहे? यावरती एक व्यक्ती सांगते या चाळीमध्ये प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन आहे, नगरसेविका येणार आहेत आणि त्यामुळे हा रस्ता आम्ही ब्लॉक केलेला आहे। या रस्त्याने गाडी नेऊ शकत नाही, तुम्हाला चालतच जावं लागेल। आता ज्या ठिकाणी भूमी आणि आकाश जिलेबी तळत असतात त्याच रस्त्यावरून अभिजित तिकडे यायला निघतो। तोपर्यंत भूमी सांगते आकाश काय आहे हे सगळं? आकाश म्हणतो तुला जिलेबी खूप आवडते ना, आणि जर मी माझ्या हाताने जिलेबी केली ना तर त्याच्यामध्ये अधिक गोडवा उतरेल, त्यामुळे मी माझ्या हाताने तुझ्यासाठी जिलेबी करणार। आजूबाजूच्या बायका हे पाहतात आणि म्हणतात आज तागायत इतक्या वर्षाचा आमचा संसार झाला, आमच्या नवऱ्याला आम्हाला काय आवडत निवड आहे हे सुद्धा माहीत नाहीये। तू नशीबवान आहेस बरं, तुझा नवरा तुझ्या आवडीची गोष्ट स्वतःच्या हाताने बनवतोय। असं म्हणत भूमी आणि आकाशचं कौतुक करत असतात। भूमी लाजते आणि आकाशकडे प्रेमाने पाहायला लागते। आकाश सुद्धा दोघांकडे अगदी प्रेमाने पाहतात। या सगळ्या गडबडीमध्ये भूमीचा तोल जातो। भूमी आकाशकडे आता ओढली जाते। दोघं एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतात। त्याच वेळेला अभिजितची एंट्री होते। अभिजित एका माणसाला म्हणतो इथे दुष्यंत कुठे राहतात? असं म्हटल्यावरती दुष्यंतचा पत्ता तो माणूस अभिजितला सांगतो। मग अभिजित त्या दिशेने जात असतो आणि तोपर्यंत इकडे आता मानसी अथर्वला सांगायला येते ऐक ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। अथर्व म्हणतो दरवेळेची तुझी कटकट असेल तर मला काही सुद्धा ऐकायचं नाहीये, तुझी कटकट ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये। मानसी म्हणते असं काय करतोयस, मला तुझ्या आईंच्या बद्दल सांगायचं आहे। यावरती अथर्व म्हणतो मी तुला म्हटलं ना मला नाही ऐकायचं। मानसी सांगते मला ताईबद्दल पण बोलायचं आहे, म्हणजे ताई या घरातून गेले ना काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्याचं तुझ्या आईंना माहिती आहे। म्हणजे मी ज्या वेळेला त्यांच्या रूमच्या बाहेर होते ना ते सगळेजण ताईबद्दल बोलत होते, मी तिकडे गेल्यावरती विषय बंद केला आणि मला तिथून बाहेर काढलं। पण अथर्वला काही ऐकायचंच नसतं। मानसी सांगते तुला वाटतं ना तेवढे तुझ्या आईमध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे, खूप स्वार्थी आहे, ती खूप आतल्या गाठीची आहे। आता मात्र अथर्वचा ताबा सुटतो, तो मानसीवरती हात उगारतो आणि म्हणतो खबरदार, आज माझ्या आईबद्दल बोललीस, जर पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार। असं म्हणत उगारलेला हात खाली घेऊन अथर्व निघून जातो। मानसी बिचारी रडत असते। तोपर्यंत तिकडे आता रागिणी येते आणि म्हणते झाले माझ्या लेकाचे कान भरून झाले असतील तर माझ्या पण काही प्रश्नांची उत्तर दे। असं म्हणत आता मात्र रागिणी मानसीच्या जवळ येते। इकडे आकाश सांगत असतो सायकल राणी आज तुझ्यासाठी मी स्वतःच्या हाताने जिलेबी बनवून तुला खाऊ घालणार आहे। असं म्हणत तो जिलेबी करायला लागतो। तोपर्यंत अभिजित त्याच दिशेने येतो। आकाश तेलामध्ये जिलेबी सोडतो, वेड्यावाकड्या जिलेबी होत असतात। तो म्हणतो सायकल राणी मला इतक्या छान जिलेब्या जमत नाही आहेत। भूमी सांगते हे बघ या जिलेब्या पाकात गेल्या ना की त्या गोडच होणार आहेत। आपल्या संसारातला गोडवा असतो ना तो पण असाच टिकून राहतो, तसंच ह्या जिलेबी सुद्धा गोड गोड होणार आहेत। तू काळजी करू नकोस, तू कशी ही जिलेबी बनवलीस ना तरी सुद्धा ती सुंदरच होणार आहे। असं म्हणत भूमी आता आकाशला समजवत असते। दोघ जण प्रेमाने जिलेबी बनवतात, पाकात टाकतात। इकडे तोपर्यंत मानसीला बडबडण्यासाठी रागिणी येते। रागिणी म्हणते नवऱ्याचे कान भरून झाले असतील तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। अगं तुझी ताई आहे ना ती डाळ वांग्याची भाजी कशी करते ग? यावरती मानसी गडबडते आणि ती सांगते नेहमीच्या पद्धतीने वांग्याची भाजी करायची, मग त्याच्यामध्ये नेहमीचे मसाले आणि डाळ टाकायची। रागिणी सांगते इतकं मोघम सांगू नको, पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप मला सगळं सांग। असं म्हणत ती मानसीला वेगळाच प्रश्न विचारते। मानसी सांगते काही नाही, कांद्याच्या फोडणीवरती वांगी टाकायची, त्याच्यानंतर त्याच्यात मसाले आणि जे काही वाटप आहे ते सगळं टाकून घ्यायचं, थोडी डाळ टाकायची आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं, फार काही मीठ टाकायचं नाही। रागिणी म्हणते मीठ, हा मी तुला तेच सांगते, म्हणजे ना भाजीत जर मीठ मोजकच असेल ना तरच भाजीला चव येते। तू पण ना मिठासारखीच राहा, इकडे तिकडे पसरत बसू नकोस, जेवढी तुझी गरज आहे तेवढंच बोल। मिठासारखं जास्त झालीस, इकडे तिकडे पसरलीस तर मात्र पूर्ण भाजी फेकून द्यायला लागते, माहिती आहे ना तुला। असं म्हणत रागिणी
मानसीला धमकी देत असते. तोपर्यंत इकडे आता आकाश जिलेबी तळत असतो. भूमी प्रेमाने ते पाहत असते. आकाश सांगत असतो, सायकल राणी गरम गरम जिलेबी तू खाऊन घे. तितक्यात भूमी सांगते, आकाश अरे सगळ्यांच्या समोर नको, मी नंतर खाते. आणि भूमी जायला निघते त्यावेळेला आकाश लांबूनच ओरडतो, ए सायकल राणी, आज सकाळी झोपेमध्ये तू मला आय लव्ह यू म्हटली होतीस ना. भूमी वळून मागे बघते. 4 लोकांमध्ये आकाशने अशी गोष्ट बोललेली असते की भूमीला खूप लाज वाटते. आता आकाशला काय बोलावं तिला काही कळत नाही. धावत पळत येऊन आता आकाशचं तोंड बंद करण्यासाठी ती त्याच्या जवळ येते. आकाश म्हणतो, बोल ना सायकल राणी, आज सकाळी झोपेमध्ये तू मला आय लव्ह यू म्हटली होतीस ना. धावत पळत भूमी आकाशच्या जवळ येते. इकडे आता रागिणी सांगत असते, माझ्या रूमच्या बाहेर कान लावून ऐकत होतीस ना तू सगळं. रूमच्या बाहेर कान लावून ऐकत होतीस, भूमीबद्दल विषय ऐकलास. अगं रूमच्या बाहेर कान लावायची काहीच गरज नव्हती तुला. तू सगळं मलाच विचारायचं. आणि तुला माहितीये का माझ्या रूमच्या बाहेर तू कान लावलेस हे मला कुणी सांगितलं. असं म्हणत ती नीलांबरीकडे बोट दाखवते. नीलांबरीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि नीलांबरीला लगेचच मानसी म्हणते, आई तू. अगं मी तर फक्त बाहेर कानावरती काय पडतंय हे ऐकत होते, तू चुगली केलीस. नीलांबरी म्हणते, अगं मग तू अशी देवसारख्या सासूवरती संशय घेऊन तिच्या कान लावून ऐकत असशील तर मला सांगायला नको का. मानसी म्हणते, मी मुद्दाम नव्हते, ताईबद्दलचा विषय ऐकला म्हणून मी ऐकत होते. मग मात्र इकडे रागिणी म्हणते, अगं ताईबद्दलचा विषय ऐकला होतास तर तू स्पष्ट येऊन मला विचारायचंस. कान लावून ऐकायची काही गरज नव्हती बाळा. म्हणजे मी सासू आहे, मी एक वेळ तुला माफ करेन सुद्धा. अथर्व म्हणतो, हो पण मी नाही माफ करणार. असं म्हणत अथर्व चिडलेला असतो आणि म्हणतो, तुला आईच्या रूम बाहेर हेरगिरी करायला सांगितलं कुणी. आईवरती संशय घेण्याची तुझी हिंमत कशी झाली ग. असं म्हणत अथर्व मानसीला चांगलीच धमकी देतो. रागिणी म्हणते, अथर्व राहू दे रे, असं होते चूक माणसाकडून, इतकं काही रागाने तिला बोलण्याची तुला गरज नाहीये. असं म्हणत रागिणी तिकडून निघून जाते. रागिणी निघून गेल्यावरती अथर्व म्हणतो, मी तुला आधी पण सांगितलंय, आत्ता पण सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगितलेल्या चुका तू करू नकोस. जर पुन्हा तुझ्याकडून अशी चूक झाली तर मात्र माझा हात हवेत नाही तर खाली येईल. असं म्हणत एक प्रकारे धमकी मानसीला तो देतो. तोपर्यंत इकडे आता अभिजित दुष्यंतच्या घराच्या दिशेने पत्ता विचारत चाललेला असतो. दुष्यंतचं घर कुठे आहे असं एका माणसाला विचारत जिथे आकाश आणि भूमी आहेत त्या दिशेने येतो. त्याच दिशेने येत असताना भूमी जाऊन आकाशचं तोंड बंद करते. कारण आकाश सगळ्यांच्या समोर बोलत असतो, सायकल राणी तू मला आय लव्ह यू म्हटलीस ना. भूमी तोंड बंद करते. तोपर्यंत तिथला झारा आणि चिमटा खाली पडतो. खाली पडलेला चिमटा झारा उचलण्यासाठी भूमी आकाश दोघं जण खाली वाकतात. खाली वाकल्यावरती वरून बेसनचं पीठ सुद्धा खाली पडतं. खूप सारा गोंधळ होतो. तोपर्यंत अभिजित त्या गाडीजवळून पास होतो. भूमी आकाश खाली बसलेले असतात. अभिजित पास होतो. मग भूमी आकाश वरती उठतात आणि तितक्यात तिथे अक्का येतात. अक्का म्हणतात, तुमच्या दोघांच्या संसाराला कुणाची नजर न लागो. हा बघ हा धागा आहे, म्हणजे दुष्यंत नावाचं संकट तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर गेलं ना, म्हणून मी देवाच्या पाया पडायला गेले होते. तिथल्या पुजाऱ्यांनी हा सुरक्षा रक्षक धागा दिलेला आहे. हा धागा आकाशच्या हातामध्ये बांध. आता मात्र दुष्यंत नावाचं सगळं संकट तुझ्या आयुष्यातून लांब गेलेलं आहे आणि तुम्हाला कुणाचीही नजर नको लागो. भूमी म्हणते, अक्का अहो किती कराल आमच्यासाठी. अक्का म्हणतात, लेक आहेस ना माझी, मी एवढं करणारच. असं म्हणत अक्का आता तो धागा भूमीला देतात. तोपर्यंत दुष्यंत पत्ता विचारत दुष्यंतचा पत्ता विचारत अभिजित त्याच्या घरापर्यंत पोहोचतो. पण तिथे दुष्यंत नाही म्हटल्यावरती अभिजितला समजतं की दुष्यंत पोलीस स्टेशनला आहे. मग पोलीस स्टेशनला दुष्यंतला भेटायला अभिजित जातो आणि म्हणतो, कुणी केली ही तुझी अवस्था. दुष्यंत सांगतो, काय सांगू, आमच्या चाळीमध्ये एक जोडपं राहायला आलंय. भूमी देसाई आणि आकाश हे दोघं जण तिकडे असतात आणि त्यांनीच माझी ही अवस्था केली. असं म्हणत घडलेला प्रकार सगळा दुष्यंत अभिजितला सांगतो. अभिजित चपापतो. ज्या गोष्टीची माहिती हवी होती, ज्या गोष्टीसाठी अट्टाहास चालला होता, ती गोष्ट आयती दुष्यंतच्या मुळे आपल्या समोर चालून आले. त्यावरती दुष्यंत म्हणतो, माझ्या चाळीत माझ्या बाजूला राहतात ते, त्यांचा मला बदला घ्यायचा आहे, मला इथून सोडव. आता मात्र अभिजित खूप मोठा प्लॅन करतो. पण रघु काकांना खूप महत्त्वाची माहिती भूमी आकाशपर्यंत पोहोचवायची असते. म्हणून रघु काका चाळीत येतात. चाळीत आल्यावरती अक्का म्हणतात, हा चोर आहे, मारा ह्याला मारा. असं म्हणत रघु काकांना अक्का जेव्हा चाळीतील लोकांकडून मार देत असतात तेवढ्यात तिथे आकाश येतो. आकाश म्हणतो, थांबा, मी ओळखतो, रघु काका आहेत हे. असं म्हणत आकाश रघु काकांना मार देण्यापासून थांबवतो. तोपर्यंत भूमी येते. भूमी आता आपल्या रूमच्या दिशेने चालली असताना तिला गाडीमध्ये आता
अभिजित आणि रागिणी हे दोघं जण दिसतात. रागिणी पत्ता शोधत असते, पण त्या दोघांनी भूमीला पाहण्याच्या आधी भूमीने दोघांना पाहिलेलं असतं आणि रागिणी अभिजितची फेरी फुकट घालवत आता भूमी कशी काय या सगळ्यापासून लपणार हे पाहणं रंजक ठरणार.